नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणीची भर रस्त्यात गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणातील आरोपीने पोलिसांचा शोध सुरू असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर येथील रथचक्र चौकाजवळील वनसंपदा सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली आहे। संशयित साहिल अशोक लावारे वय 26 वर्ष राहणार खडकपुरा उमरखेड जिल्हा यवतमाळ याने एकतर्फी प्रेमातून वैष्णवी अनिल आवारे वय 20 वर्ष हिच्यावर धारदार चाकूने अचानक हल्ला करून तिचा गळा चिरला। गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा अतिरक्तस्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि इंदिरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून हल्ल्यात वापरलेला चाकू ताब्यात घेतला। दरम्यान आरोपीचा शोध सुरू असतानाच इंदिरानगरमधील एका हॉस्पिटल समोरील जॉगिंग ट्रॅकजवळ कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत साहिल लावारेचा मृतदेह आढळून आला। त्यामुळे या खळबळजनक प्रकरणाला वेगळे वळण मिळाले। वैष्णवी इंदिरानगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। घटनेनंतर पोलिसांनी तिच्या मोबाईलच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा माग काढला होता। मात्र त्याआधीच आरोपीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी गोपाल धरमदास बैरागी वय 28 वर्ष यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर पुढील तपास करीत आहेत।